चला महाराष्ट्र घडवूया, एक घास समाजासाठी या परिवाराकडून मतिमंद मुलांना फराळ वाटप करण्यात आलाय। चला महाराष्ट्र घडवूया या सामाजिक क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत गेल्या 10 वर्षांपासून उपक्रम राबवले जातात। निर्मल ग्राम अनाथ आश्रम चाकण, स्नेहवन कोयाळी फाटा आळंदी आणि स्नेहछाया दिघी गरीब व वंचित शेतकरी आत्महत्या केलेल्या मुलांचे आश्रम, किनारा वृद्धाश्रम कामशेत, अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम बावधन या सर्व मुलांसाठी मोफत बालसंस्कार वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग मोफत चालवले जातात। या ठिकाणी दर महिन्याला वेगवेगळ्या अनाथ आश्रमांस महिन्याचा किराणा, दूध, लाईट बिल, भाजीपाला इत्यादींसाठी नियमितपणे चला महाराष्ट्र घडवूया एका समाजासाठी परिवाराकडून निष्काम सेवा केली जाते आहे। यावर्षी देखील दीपावलीच्या निमित्तानं अनिकेत मतिमंद अनाथ आश्रमास एका महिन्याचा किराणा, दिवाळी फराळ भेट देण्यात आलाय। त्याचप्रमाणे स्नेहछाया प्रकल्पास दिवाळी फराळ भेट देण्यात आलाय। चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी परिवारामध्ये जवळजवळ 125 कुटुंब आहेत। त्यापैकी सुरुवातीपासून असणारे फाउंडर मेंबर्स मनोज माळी, देवेंद्र काळे, त्याचबरोबर अतुल आघाव, रमेश तुपे, योगेश कुलकर्णी, त्याचप्रमाणे शीतल पाटील, मंजुषा माळी, लता काळे, सारिका पाटील कार्य करत आहेत। चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी हा परिवार गेले 10 वर्षांपासून कार्य करीत आहे, परंतु याची कुठेही चर्चा नाहीये, कोणालाही माहीत नाहीये। प्रथमच आज 24 तास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ही माहिती समोर येते। तुमच्या दुःखामध्ये ताईंनी सुख शोधलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला तुमचं जे दर्शन घडलं खरंच तुमच्यामध्ये देव आहे आणि आमचे देवासारखे सर म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे चालून म्हणजे अशा गोष्टी दाखवत असतात की खरं तर माणसानं केलं काय पाहिजे। सरांसोबत मी बरेच वेळेस गेलो असेल, गेलो बरेच त्यानंतर आमची आता माझे मित्र आहेत त्यांची ती छोटी मुलगी म्हणजे आमची साईशा 2 वर्ष 2 महिन्याची मुलगी आज आम्हाला सोडून गेली। आम्ही बरेच दिवसापासून प्रयत्न करत होतो की आम्हाला तिचा बड्डे साजरा करावा अशी इच्छा पण होत नव्हती घरी, पण आनंद घडले आणि सरांच्या सांगण्यावरनं की आनंद असा आपण करतोय म्हटल्यानंतर थोडं वेगळं वाटलं, छान वाटलं की काहीतरी तिच्या बड्डेच्या निमित्ताने आपण काहीतरी दान करतोय किंवा अशा मुलांना आपण जाऊन मदत करतोय, खूप छान वाटलं। बाळांनो तुम्ही जेव्हा तिथं बसलाय तुमची डिसिप्लिन आहे आणि जो कोणी इंट्रोडक्शन देत होता जे कोणी सांगत होतं त्यांचं नाव वगैरे ते सगळ्यांनी ताईच्या चेहऱ्याकडे बघून सांगत होते। आम्हाला तेवढ्यातून कळलं की ताईने यांना काय काय शिकवले, तुम्ही सगळं अशी अखंड ताईच्या डोळ्यातून पाहत होते। आम्हाला कळलं की तुमच्या भावना कुठून आल्या आणि कुठून निर्माण झाल्या माहीत नाही, तुम्ही कुठून कुठून ताईला सापडला, पण तुमच्याकडे पाहून खूप छान वाटलं। तर मला असं सांगायचं की काहीच्या अकाउंटला मला 5,000 रुपये द्यायचा आहे। मी आता एक मी प्राध्यापक शिवराज पाटील। चला महाराष्ट्र घडवूया, चला महाराष्ट्र घडवूया या क्रांतिकारी चळवळी अंतर्गत आम्ही शैक्षणिक ड्रीम प्रोजेक्ट आणि दुसरं एक सामाजिक बांधिलकी असणारं एक घास समाजासाठी हा एक उपक्रम राबवत आहोत। सर्वप्रथम मी एक घास समाजासाठी या उपक्रमाबद्दल बोलणं उचित समजतो, कारण जेव्हा आम्ही या कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मतिमंद अनाथ आश्रम यांच्याकडे जाण्याचा योग आला, त्यावेळेला असं लक्षात आलं की कोरोनाच्या कालावधी वेगवेगळे व्हिजिटर्स म्हणजे भेट देणारे समाजसेवक असतील किंवा ज्यांचा वाढदिवस आहे तो अनाथ मुलांशी साजरा करणारे लोक असतील, यांचं येणं पूर्णपणे बंद झालं होतं। अशा वेळेला भेट देण्याबरोबरच त्यांच्याकडे येणारी आर्थिक आणि जी किराणाच्या किंवा रेशनाच्या स्वरूपात जे भेटवस्तू मिळायची ते पूर्णतः बंद झाली आणि अशा वेळेस त्या मुलं किंवा त्या संस्थेच्या अदर सगळ्या संस्थापकांना खूप असं विदारक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं। एक प्रसंग तर सांगावं असं वाटतं की ज्या अनाथ आश्रमामध्ये आम्ही भेट द्यायला गेलो होतो त्या अनाथ आश्रमात गेले 5-6 दिवस त्यांच्याकडे दूधच आलेलं नव्हतं, दुधाचं बिल दिलेलं नव्हतं। 4-5 दिवसापासून मुलं उपवासी होती, त्यांना खायला अन्न नव्हतं, किराणा नव्हता। की एवढं विदारक दृश्य पाहिल्यानंतर इतकं टचकन डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही ठरवलं की चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी या उपक्रमाअंतर्गत आपण यांना एक घास देऊया
आणि सगळ्यांना आमच्या मित्राशी सवंगडीशी बोलणं झाल्यानंतर असं आम्ही केला प्रयत्न आणि अशा अनाथ आश्रम अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम असेल त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये दर महिन्याला किराणा किंवा दर महिन्याला ह्या गोष्टी आम्ही देत राहिलो. असे वेगवेगळे अनाथ आश्रम आहेत, किनारा वृद्धाश्रम आहे, निर्मलगाम अनाथ आश्रम आहे, स्नेहवन स्नेहछाया या सगळ्यांना देत असताना आम्हाला अतिशय आनंद वाटला. आणि याचबरोबर या दिपावळीमध्ये एक दुसरं दृश्य आमच्या समोर आलं. दिपावळीच्या फराळच्या उद्देशाने कुणीही त्यांच्याकडे जात नव्हतं. आम्हाला असं वाटलं की आमच्या जीवनामध्ये दीपोत्सव आहे आणि ह्या लेकरांच्या जीवनामध्ये सुद्धा दीपोत्सव फुलवूया म्हणून सगळ्यांना एक हाक दिली. एक गा समाजासाठी परिवार पुन्हा एकदा उभं राहिला आणि सर्वांना स्नेहछाया असेल, दिघीमधलं किंवा अनिकेत असेल या सगळ्यांना एक सुंदर दीपोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही फराळरूपी मदत केली. आणि तिथून निघताना एक असं वाटलं, संत नामदेवांना जेव्हा नैवेद्य भरवायचं होतं तेव्हा संत नामदेवाचं नैवेद्य खायला स्वयं पांडुरंग उतरला होता. आणि तेव्हा अनिकेत नावाच्या या अनाथ मतिमंद आश्रमामध्ये गेल्यानंतर आम्हाला तर असं वाटलं की सगळेच नामदेवाचं जे फराळ खाण्यासाठी उभे आहेत पांडुरंग आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मितहास्य आणि आनंद होता आम्हाला खरोखर ईश्वराचं साक्ष देत होता. आणि मायबाप हो, आम्ही तुमच्या चरणावर हीच प्रार्थना करतो, अशा अनाथ आश्रमाला आपला एक घास देऊया आणि त्यांच्याच जीवनामध्ये सुद्धा दीपोत्सव फुलवूया. आणि सर्वांना दीपावलीची शुभेच्छा. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.